गणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमो नमः। सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसान्नराशिन्नाशयति विघ्नम्। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसतवं मम जौभागृहे सर्वविद्याप्रदा भव। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुलेश्वरु सर्वही माझा रघुवीरू सद्गुरु। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यादी गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंशचक्षितितले सम्बोधयन् सज्जनान् ग्रहन्तं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाधिकम्। यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारि सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। सकल भुवन मध्ये निर्विशेषं निरीहं विधि हरिहर भेद्यं योगिभिर्ध्यान गम्यं जनन मरण भीति भ्रंश सच्चित् स्वरूपं सकल भुवन बीजं ब्रह्म चैतन्यमीड्ये। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परः ब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। सद्गुरुन् ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा रामानन्दं पूर्णब्रह्म सनातन। श्री प्रह्लादं ब्रह्मनिष्ठं गुरुभक्तिपरायणं शिष्योद्धारे सुनिष्णातं वन्देऽहं ब्रह्मसं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु
गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे अथ किल विषयापहरणिन्दापत्रयोर्मूलं रम्या श्रीमद्भागवत कथा प्रस्तूयते श्रोतावक्ता च श्री सद्गुरु सीतारामचन्द्राय सद्गुरुनाथ पावन गंगेच्या तीरावरती गेल्या 6 दिवसांपासून इतिलंघितम मर्यादा तक्षक सप्तमे हनिः ज्यानं आपल्या मर्यादेचं उल्लंघन करून माझ्या शुद्ध अंतःकरणाच्या पित्याचा अपमान केला, गळ्यामध्ये साप घातला, त्याला 7व्या दिवशी तक्षक नावाचा नाग येऊन दंश करेल आणि त्यात त्याचा मृत्यू होईल असा शाप मिळालेला राजा परीक्षिती. आज 6 दिवस झालेत महाराज, 7वा दिवस उजडला. आज तो दिवस आहे, तक्षक येणार आहे. वासुदेव कथा प्रश्न. परीक्षित राजा का धन्य आहे हो? अहो, ज्याला आपला मृत्यू कळल्यानंतरही फक्त भगवंताची कथाच ऐका वाटते, किती धन्यता असली पाहिजे. आपल्याला जर आपला मृत्यू कळाला तर आपण किती कामं करून घेऊ. या नातेवाईकाला भेटायचंय, त्या नातेवाईकाला भेटायचंय, पोरीला बोलून घ्यायचंय, पोराला बोलून घ्यायचंय, सुनीच्या शिव्या खायच्या, सगळे राहिलेले कामं करून घेऊ की नाही. पण असं वाटेल का? नाही, आता मृत्यू आलाय ना, मी एकदा गुरूंचं दर्शन घेतलं पाहिजे, एकदा देवाचं दर्शन. नाही वाटत. परीक्षित राजा तसा आहे महाराज. अनेक 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 कथा ऐकत 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 काल भगवंताच्या विवाहाच्या प्रसंगापर्यंत राजा आला होता. आता भगवंताची इतर लग्न, मुख्य 7 लग्न झाली. 7 राण्यांची नावं तुम्हाला सांगतो. सत्राजिताची कन्या सत्यभामा. मणी चोरीचा आळ भगवंतावर आला. स्यमंतक नावाच्या मण्याचा आळ आला होता. तो आणायसाठी भगवान प्रसेन नावाचा सत्राजिताचा भाऊ, त्याच्या गळ्यात तो मणी होता. वाघाने शिकार केली आणि तो मणी काढून नेला होता. पण चोळीचा आळ भगवंतावर आला होता. का? कारण भगवंतानं स्यमंतक मणी सत्राजिताकडे आधी मागितलेला होता. हा मणी 60,000 तोळे सोनं रोज ओकायचं. आणि अशी एखादी गोष्ट कोणाच्या घरात असणं सुरक्षित आहे का? त्याच्या जीवाला धोका आहे की नाही? भगवान म्हणले तू द्वारकेच्या राजकोषात जमा कर. त्यानं केला नाही. प्रसेन गळ्यात घालून फिरू लागला. नको तिथं शोभेच्या वस्तू घालून गेलं माणूस. आता भागवताच्या मंडपात गर्दी असती. सोनं नाणं इथं घालून कशाला यायचं? गेलं की पुन्हा आयोजकांनो तुम्ही व्यवस्था ठेवली नाही. यार तुम्हाला घालून या कोण म्हणतात का? तुमच्या प्रत्येकाच्या गळ्यावर एक एक माणूस ठेवायचा. जी गोष्ट जिथे गरजेची तिथे केली पाहिजे की नाही? बरं खरं सांगा, आपण आपल्या गळ्याची शोभा वाढावी म्हणून घालतो का लोकांना दाखवायसाठी घालतो? बरं मग पाहणाऱ्याला एखाद्याला आवडलं तर जातो घेऊन. हा घेऊन फिरू लागला. वाघाला चमचम करणारा मणी दिसला. वाघाने प्रसेनाला संपवलं. प्रसेनाला मण्यासाठी कृष्णानेच मारलं. असा आळ कृष्णावर आला. कृष्ण म्हणाला, अरे लोणी ठीक आहे, दूध ठीक आहे, दही ठीक आहे, चोरायला मनीन बिनी मारे, माझ्याकडे काही कमी आहे का? वाघ तोंडात मणी धरून चालत होता. एका अस्वला तो वाघ पाहिला. वाघ मारला. अस्वल ते मणी घेऊन आपल्या गुहेमध्ये गेलं आणि आपल्या मुलीला तो मणी खेळायला दिला. सज्जन माणसाला, खऱ्या माणसाला स्वतःवर झालेला आक्षेप सहन होत नाही. तो आक्षेप खंडन केल्याशिवाय त्या माणसाला जेवण गोड लागत नाही. भगवंताने ठरवलं, जोपर्यंत याचा छडा लावणार नाही ना, द्वारकेत परत येणार नाही. भगवान गेले. प्रसेनाचं शव पडलेलं होतं, तिथून वाघाचे पंजे दिसले. पुढे वाघाचं शव पडलेलं दिसलं, तिथून अस्वलाचे पंजे दिसले. अस्वलाच्या गुहेत गेले. अस्वलाला तो मणी मागितला, दिला नाही. 27 दिवस त्या अस्वलाबरोबर युद्ध केलं. परीक्षित म्हणतो, महाराज देवानं एका अस्वलाशी युद्ध करावं का? हा कोण आहे?
महाराज हे जांबुवंत महाराज आहेत रामायणातले, यांनी इच्छा व्यक्त केली होती की देवा मला तुझ्याशी युद्ध करायचंय. आज ही इच्छा पूर्ण केली. 27व्या दिवशी छातीवर पाय ठेवला आणि दर्शन दिलं. कुठल्या रूपात? राजाधिराज प्रभू रामचंद्र. साक्षात दर्शन दिलं महाराज रामरूपामध्ये. आणि जांबुवंत म्हणाला, हा मणी माझ्या मुलीला आवडला होता. एक काम करा, आता काही नुसतं मणी नेऊ नका, त्यासोबत माझी कन्या कोण? जांबुवती, हिच्याशी विवाह करा. त्या गुहेमध्येच अर्पण केली कन्या. ती गुहा आमच्या जालन्यात आहे बरं, अंबड तालुक्यामध्ये जामखेड नावाचं गाव आहे. जांबुवंताची गुहा म्हणतात तिला. कधी जालन्याला आलात तर मी नेईल तुम्हाला, गाडी तुमची घेऊन या, कारण गाडी माझ्याकडे नाही. हरकत नाही, या पण नक्की. भगवान गोपालकृष्ण आजही ती गुहा शाबूत आहे बरं का, जशाला तशी. आम्ही जात असतो. छान निसर्गरम्य ठिकाणे ती गुहा तिथे आहे, ज्या गुहेत भगवान जांबुवंतासोबत 27 दिवस त्यांनी युद्ध केलं. तिथे पेरू देतात नैवेद्याला. या नक्की. याल ना का तोंडापुरतं? फक्त ठरवून या, एवढे एकदम येऊ नका, नाही तर आपल्याला ट्रक करावं लागेल. पण नक्की या. तिथून आले. स्यमंतक मणी सत्राजिताला दिला. सत्राजिताला चूक वाटली. सत्राजित म्हणाला, देवा माझ्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून माझी कन्या सत्यभामा मी तुला अर्पण करणार आहे. म्हणून सत्यभामेशी विवाह झाला. स्यमंतक मणी मिळाला. आणि भगवंताचे नंतर मित्रविंदा, सूर्यकन्या असे 8 विवाह झाले. आता ते आम्ही रात्री खोलीवर लावून टाकले 4-5 जणात. गुरुजी आमच्यासोबतच आहेत, त्याच्यामुळे ते काही इथं सांगत नाही. आता माफ करा, कारण एक विवाह पाहत बसलो ना तर तुम्ही घरी निघून जातालाच. पण आपल्याला ऐकून ज्या कथा माहिती आहेत ना त्या आपल्याला वाढवायच्या नाही. झालं असं, भगवंताचे 8 विवाह झाले. 8 पट्ट राण्या मिळाल्या. देवाचे लग्न किती झाले? तो किती झालेत? किती? नाही, एकूण किती झाले सगळे? कसा आकडा तोंड पाठ? 16,108. अख्खं भागवत विसरतील पण हा आकडा विसरत नाही. देवा आता असं आता बघा बरं, असं एक लग्न लावत बसलो तर 7 दिवस मंडप ठेवावा लागेल. पुन्हा लावायचे का? सांगू 7 दिवस लग्न पुन्हा? काय हो म्हणता? झालं असं, या काळामध्ये भौमासूर नावाचा दैत्य अतिशय मातला होता महाराज. याला इंद्रपद हवं होतं. आणि ज्या माणसात ताकद नसते ना, काय आहे, पद मिळवायची असेल, माणसाला आयुष्यात काहीही पद मिळवायचे असेल तर त्याला तपाशिवाय पर्याय नाही. कारण तप केल्याशिवाय पद मिळत नसते. या भौमासुराला इंद्र व्हायचंय, मग अघोरी विद्या काहीतरी करायची. याच्या लक्षात आलं 16,100 कुमारिकांचं कौमारिकत्व, त्यांचं पातिव्रत्य जे असतं ते एकाच वेळेला जर हनन केलं तर त्या पातिव्रत्याची ताकद इतकी आहे की एका राक्षसाला इंद्र करू शकते. पतिव्रतेची ताकद किती आहे आयांनो बघा. म्हणून तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता सांगितली. बरं, आपण सगळ्याजणी वट सावित्री हरतालिका करणारे आहात. तुम्हाला खरंच सांगतो, गुरुचरित्र ग्रंथामध्ये पतिव्रतेचे नियम आलेले आहेत 2 अध्याय. घाबरू नका, मी जास्त नाही सांगणार, 1-2 सांगतो तुम्हाला. आणि ते म्हणाले पती झोपल्यानंतर अर्ध्या तासानं झोपावं आणि पती उठायच्या आधी अर्धा तास उठावं, उलट करू नये. म्हणाले कधी पतीला एकेरी नावाने हाक मारू नये, नाही तर हा म्हणतो कुंदा, ही म्हणती काय रे मुकुंदा, हा म्हणतो रमा आणि ती म्हणती काय रे बे बे. गल्लत होते हो. मी मुंबईला कीर्तनाला गेलो होतो, तिथे 4 ते 6 अशा वेळेत कीर्तन असतात. म्हणजे सिरियलही बुडायला नको आणि झोपही बुडायला नको.
कीर्तन झाल्याबरोबर एक काकू आले, मला म्हणाल्या महाराज आज आमच्या घरी मी माझ्या बंड्याचा वाढदिवस ठेवलाय, तुम्ही या. म्हणलं बाबा रात दुपारी संध्याकाळी कीर्तन असतात, आम्ही काय करू दुपारच्याच वेळेत येऊन जाऊ जेवण झाले की. आता लेकराच्या वाढदिवसाला जायचं रिकाम्या हातानं काय जायचं. फुगा घेतला, काही खेळणी घेतली, चेंडू घेतला, गेलो, आदर सत्कार सगळं झालं, स्वागत झालं, दूध चहा पाणी काय नाश्ता झाला. काकू बंड्याला बोलवा, गुरुजी आहेत आमचे आशीर्वाद देतील आणि आम्ही चालतो. तिनं तिच्या कुत्रीला आवाज दिला का पोरीला आवाज दिला आजपर्यंत मला कळलं नाही. स्वीटी 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 दोनदा काय ग मम्मी म्हणून तिची पोरगी आली, जाय ग तुझ्या पप्पाला आवाज दे. म्हणलं काकू पप्पा काय करायचे, बंड्याचा वाढदिवस आहे, बंड्याला बोलवा त्यालाच आशीर्वाद देतो, भेटी गाठी नको आता. आणि लाजली. म्हणलं काय झालं लाजायला, काय सांगू महाराज मीच लाडाने यांना बंड्या म्हणते. तो 95 किलोचा बंड्या माझ्या समोर आला, हातातला फुगा फटकन फुटला. मायबाई पुढच्या वर्षी येताना बंड्याचा कितवा वाढदिवस आहे सांगून बोलवा, म्हणजे भेट वस्तू आणताना गल्लत व्हायची नाही. कधी कधी एकेरी नावाना. अहो पूर्वीचे पुरुष सुद्धा महिलांना आवजावं घालायचे, त्याच्यात त्यांचा सन्मान होता. पती पत्नींनी एकमेकांचा सन्मान घरामध्ये केला ना, नकळत मुलांना कळतं की नाही माझी आई माझ्या बाबांची खूप किंमत ठेवते, नाही माझे बाबा माझ्या आईची खूप किंमत करतात. मुलांना ती सवय लागते. जे पुरुष आपल्या पत्नीला आपल्या मुलांसमोर नको तसं बोलतात ना, मुलंही आपल्या आईची किंमत कमी करून टाकतात. अरे जिने तुमच्या संसाराचा गाडा आहे तशा परिस्थितीत चालवलाय, तिची किंमत वाढवणं तुमची जबाबदारी आहे की नाही मला सांगा. फार उदात्त विचाराचे लोक आहेत तो आपण. दुसऱ्या भिकारड्या विचारांची आपल्याला गरजच नाहीये. हा नियम आहे एकेरी नावाने. पुढचा नियम त्यांनी सांगितला, शक्य झालं तर आपण पतीच्या धाकात राहावं, पतीला आपल्या धाकात ठेवू नये. मी माझ्या गुरुजींसोबत एका गावाला गेलो होतो, हिंदी भाषिक कीर्तन होती. एक माणूस रोज कीर्तन ऐकायचा, 7 दिवस असे समोर बसायचा आणि ऐकायचा. आरती लागली की घरी जायचा. एक दिवस आमच्या गुरुजींनी विचारलं, म्हणे चाचाजी आपको कीर्तन जचता नहीं क्या, आरती शुरू होती निकल जाते हो. कीर्तन भागवत कथा ऐकल्याचं पुण्य आरती केल्याशिवाय मिळत, पूर्ण श्रवणाचं मिळत नाही. आरती केल्याशिवाय जाऊ नये. तुम्ही आरती केल्याशिवाय जात जाऊ नका. कीर्तन जचता नाही का. तो माणूस म्हणाला बाबा कीर्तन तो बहुत जचता है महाराज. मग जाता का. कीर्तन तो बहुत जचता है महाराज, लेकिन क्या करूं मेरी औरत. त्या दिवशी मला औरत शब्दाचा अर्थ कळाला. जी यालाही नाही आवरत ती औरत. म्हणलं तुमचं नाव. म्हणे वाघ. वाघ असून बायकोला घाबरता. काय करू महाराज, तिच्या माहेरचं नाव वाघ मारे आहे. कधी पतीच्या विरोधात जाऊ नये आपण. पती जर म्हणाला ना बाई आज घरामध्ये आपल्याला असं असं देवाचं सत्कार्य करायचं आहे, हो म्हणलं पाहिजे. पती जर म्हणाला आज कोणाचा वाढदिवस आहे, वृद्धाश्रमात जाऊ, अनाथाश्रमात जाऊ, दान धर्म करू, हो म्हणलं पाहिजे. पती म्हणला अगं आपल्या गावात भागवत चालू आहे, आपल्या परीनं काहीतरी करू, हो म्हणलं पाहिजे. पती जर म्हणाला एखाद्या तीर्थक्षेत्रावर जाऊन दर्शन घेऊ, हो म्हणलं पाहिजे. पती जर म्हणाला घरात सत्यनारायणाची अभिषेकाची एखादी पूजा करू, हो म्हणलं पाहिजे. पती जर म्हणाला बैस इथं दारू पिऊ, कशालाही माना हलू नका. झोपल्या काय सकाळी सकाळी, कशालाही हो हो करायला लागल्या चांगल्या. पत्नी या शब्दाची व्याख्या काय आहे. पतनात त्रायते सा पत्नी. जी आपल्या पतीचं पतन होऊ देत नाही ना ती पत्नी आहे. जी आपल्या पतीला पाप. अहो कयाधून हिरण्यकश्यपूला माळ ओढायला लावली की नाही. मग तुमच्या घरात काय हिरण्यकश्यपू आहेत का. किती माळी करून घेऊ शकता तुम्ही, किती ताकद आहे तुमच्यात. तुम्ही स्वयंपाक घराला कुलूप लावलं ना तर एका पायाचे अनुष्ठान सुद्धा करून घेऊ शकता, एवढी ताकद मातृशक्तीमध्ये. पतिव्रतेचा काय अधिकार आहे महाराज. तुकाराम महाराज सुद्धा उदाहरण देताना कोणाचं दिलंय त्यांनी. पतिव्रते जैसा भरतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी.
इतकी पातिव्रत्याची ताकद आहे, एका स्त्रीचं चारित्र्याची तेवढी ताकद आहे महाराज. अहो वर्षभर आमची जानकी माता लंकेत होती, पण एका दर्भाच्या काडीने स्वतःभोवती अग्नी प्रज्वलित करू शकत होती. रावणाला कटाक्ष सुद्धा आमच्या जानकीवर टाकता आला नाही. ही ताकद कशाची आहे? ही स्त्रीच्या चारित्र्याची ताकद आहे. ती एका पुरुषाचा उद्धार सुद्धा करू शकते आणि त्याला माती मोल सुद्धा करू शकते. त्यासाठी स्त्रियांनी तेवढं आचरण संपन्न असलं पाहिजे. आणि आचरण संपन्न म्हणजे काय, नुसतं सवळं पाळायचं काय नाही, बुद्धीचं आचरण. आपल्या विचारांना दुर्गंधी नको, ती स्त्री आहे. अशा 16,100 स्त्रियांचं पातिव्रत्य खंडित करायचं म्हणून आमच्या या भौमासुराने, या भौमासुराला एक नाव आहे नरकासूर. शंभर स्त्रियांना बंदीशाळेत टाकलेला आहे. सगळ्यांचा धावा करून पाहिला, पण कोणी वाचवायला आलं नाही हो. आता कोणाला बोलवायचं? अहो त्यालाच बोलवावं लागेल ना, ज्यानं भर सभेत द्रौपदीची लाज राखली. भरी सभा में द्रौपदी ठाड़ी, भरी सभा में द्रौपदी ठाड़ी, भरी देवा तुम बिन मोरी कौन खबर रे, तुम बिन मोरी कौन खबर रे, गोवर्धन गिरिराज कान्हा गोवर्धन गिरिधारी, तुम बिन मोरी कौन खबर है. अरे पती तो पावना महाराज, ब्रह्मांड नायक द्वारका सोडून भौमासुराच्या ठिकाणी आला महाराज. भौमासुराशी युद्ध केलेला आहे, भौमासुराचा वध केला, 16,100 या राजकन्यांना मुक्त केलं. हे राजकन्यांनो, मी तुम्हाला विनंती करतो, आपल्या आपल्या घरी जा. कृष्णा काय बोलतो? काळ कोणता आहे? अरे एका राक्षसाकडे राहून आलेल्या राजकन्यांना समाज आता स्वीकारेल का? महाराज, आमच्या राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींवर लोक आक्षेप घेतात, पण या महाराष्ट्रात नव्हे, या भारतामध्ये विद्वांचं सगळ्यात पहिलं पुनरुत्थान जर कोणी केलं असेल तर ते राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींनी केलेलं आहे. अक्का स्वामी, वेना स्वामी या प्रपंचात वैधव्य प्राप्त झालेल्या महिलांना कीर्तनाच्या गादीवर उभा करणारा जगाच्या पाठीवरचा पहिला महात्मा राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी. समाज स्वीकारणार आहे का? माझा आपल्याला प्रश्न आहे, अशी कन्या आपल्या घरात सून म्हणून आणायची आपली तरी तयारी आहे का? कृष्णावर आक्षेप घेताना, कृष्णाची टिंगल उडवताना हा विचार केला पाहिजे की कृष्णाने हे का केलं. 16,100 स्त्रियांना भगवान सांगतात आपण घरी जा. त्यावेळेला त्या म्हणतात, कृष्णा अरे एखादा तरुण आमचा स्वीकार करायचं सोड, आमचे आईबाप सुद्धा आता आम्हाला घरात घेणार नाहीत का? तुम्ही राक्षसाकडे राहून आलात, तुमच्या चारित्र्याची ग्वाही कोण देणार? भगवान म्हणतात, अरे मी आहे ना, मी तुमच्या चारित्र्याची ग्वाही प्रत्येकाला देईल. महाराज, शेवटी भगवंताचं सांगणं, नुसतं सांगण्यात आणि कृतीत फरक असतो की नाही. देवा, तुला जर आमच्या चारित्र्यावर एवढा विश्वास आहे
तू जगाचा पती आहेस तर एक करणं रे, पतिताना तू पावन करशी, पतिताना तू पावन करशी, ताना तू पावन करीशी पतिता. पतित पावन जानकी जीवन, पतित पावन जानकी जीवन, पतित पावन जानकी जीवन. देवा कोण आहेस? पतित पावना जगत जीवना. अरे पतितांना पावन करण्याची ताकद या त्रैलोक्यात फक्त तुझ्यात आहे देवा, तुझ्यात आहे. आम्हाला तुझ्यात सामावून घे. एक तर आम्ही आत्ता तुझ्या पायाशी डोकं ठेवतो, आम्हाला मृत्यू देऊन टाक. का? अरे तुझ्या पायावर डोकं ठेवून मृत्यू आला म्हणजे पुन्हा जन्माला यायचं काम आहे का? नाही महाराज. आणि समाज मनामध्ये या 16,000 कन्यांची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून युगपुरुष गोपाल कृष्णाने एकाच वेळेला 16,100 या पतित असणाऱ्या राजकन्यांचा स्वीकार केला. हे एका युगपुरुषाचं कार्य आहे, हे कार्य साधन आहे महाराज. आपल्या देवाची कधी टिंगल करू नका. आमच्या भगवंताने जर त्या कन्यांचा स्वीकार केला नसता ना, तर त्या कन्यांचं जीवन कसं झालं असतं याचा विचार एकदा करा. आणि कृष्णाची बरोबरीच करायची तर मग सगळ्याच बाबतीत करायला पाहिजे ना. लोक म्हणतात कृष्णानं खूप लग्न केले. अरे कृष्णानं त्याच्या आधी गोवर्धन उचलला, कंस मारला, एवढे राक्षस मारले. तुला बरोबरीच करायची तर सगळ्या बाबतीत कर ना. एक बायको केली तर तुला गोळी सुरू झाली. 16,100 केल्यावर तर तुझं पैठणलाच न्यावं लागेल तुला डब्यात घालून. वर्षाच्या आत. अरे ताकद आहे काय? अरे कृष्णाची महाराज मला सांगा 16,108 विवाह भगवंताचे त्याच वेळेला झाले. 16,100 रुपये भगवंतानं घेतले, त्या कन्येचा स्वीकार केला. मला सांगा हा टिंगलीचा विषय आहे की आमचा भगवान युगपुरुष आहे की नाही? मला सांगा. आता त्याचं दैवत्व नंतर स्वीकार करा चालेल, पण युगपुरुष म्हणून आज कृष्णाला मान्यता द्या. अरे जो एवढी स्त्रियांची काळजी करणारा. अरे एका स्त्रीला एक जरी दिवस द्यायचा म्हणला, एका बायकोला एक दिवस, तर पुन्हा फिरून त्या पत्नीचा दिवस यायला किती दिवस लागणार आहे? पण देवानं काय संसार केलाय महाराज. असे प्रेम कलह आहेत. मी मध्ये आधी पुन्हा नक्की कधी खामगावला आलो ना, कीर्तनाला येऊ द्या, कधी येऊ द्या, म्हणजे तुम्ही बोलवणार आहेत मला, मला माहिती आहे. तुम्ही नाही बोलवलं मी बळजबरी येणार आहे, हेही मला माहिती आहे. पण मी एखाद्या कीर्तनात हे प्रेम कलह नक्की सांगेल तुम्हाला. आज आपल्या हातात वेळ नाही. अलौकिक आहे. अहो विचार करा ना, जो जगाचा संसार चालवतोय तो स्वतः संसारात पडलाय. आणि 16,108 स्त्रिया. नारदांची फार फजिती झालेली आहे. एक छोटाशी गंमत पाहूया आणि पुढे जाऊया. नारदांना वाटलं अरे हा कृष्ण द्वारकेचा राजा झाला, द्वारकेचा राणा. एकतर ह्याच्या बायका ह्याच्या नावाने खडे फोडत असणार. का? एवढ्या बायका वेळ कोणाकोणाला देईल? 7 दिवस झाले की फोन चालू झाले, घरी या, घरी या, घरी या. यांना किती फोन येत असतील का हो गुरुजी? कृष्णाला किती फोन येत असतील, घरी या, घरी या. आपल्याला एवढे येतात. कृष्णाची फजिती उडत असणार नारदांना वाटलं. आणि बायकांना वेळ देत असेल तर द्वारकेचा राज्यकारभार कसा चालेल? जो म्हणतो नुसतं माझं कुटुंब, माझं कुटुंब, माझी जबाबदारी, तो जनतेला काय वेळ देणार आहे?
कृष्णाची गंमत फजिती पाहायला गेलं पाहिजे म्हणून नारदानं विना घेतला. पावना वामना यामना भजन करत 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 आलेले आहेत महाराज. नारद कुठे असणार कृष्ण? अहो स्वाभाविक आहे, लाडकी राणी एवढी काल खर्च करून पळून आणलेली कोण? रुक्मिणी माता तिच्याच कक्षात बसलेले असणार. गेले, पाहिलं काय चाललेलं होतं. भगवंताचं भोजन चाललेलं होतं. जेवण झालं होतं, हातच धुतला होता. निर्विकार विडा रंगी रंगला से फाकडा. विडा रुक्मिणी माता भगवंताला देत होती. देवा विडा घ्या हो कृष्णनाथा. भगवान पाहिल्याबरोबर नारद आत गेले, नमस्कार केला नारदांना. ह्या जोडीने नमस्कार केला. नारदांची अर्घ्यपाद्याने पूजा केली. संसारी माणसाने न होईल तेवढी संतांची सेवा केली पाहिजे, घरात बरकत राहते. आणि सल्ला मसलत झाली. नारद मनामध्ये विचार करतात, मी म्हणलंच होतं हा इथेच बसतो, याचा अर्थ आता बाजूच्या कक्षात स्तोत्र म्हणणं चालू असणार आहे. तिथून उठले, सत्यभामेकडे गेले. सत्यभामा आता चांगली चिडलेली असणार आहे की हे रुक्मिणीकडेच जातात म्हणून सत्यभामेच्या कक्षात गेल्याबरोबर पाहिलं दृश्य, भगवान मंचकावर बसलेले होते. एवढा ग्लास दुधाचा भरलेला होता आणि पीत होते. आपले ग्लास केवढे असतात? जी बोली झाली तरी पुष्कळे म्हणतात. एवढा, ए कृष्णा अरे तू आत्ता जेवला ना आणि एवढं दूध पितो? सत्यभामा म्हणतात, नारदा तुमच्या घरी मागायला आलो का आम्ही? माझा नवरा किती कामात होता, त्याला जेवायला वेळ नाही, त्याला आत्ता धरून आणलं मी शेवटी राज्यसभेतून. इथं बसून थोडंसं दूध पिऊन घ्या म्हणले तर लगेच तुमच्या पोटात दुखायला लागलं. तुम्हाला पातीला भर प्यायला देते. हे ब्रह्मचारी लोकांचं असं असतं बघा, त्रास देतात संसारी लोकांना. तुम्हाला काय दूध प्यायचं ते द्या, माझ्या नवऱ्याला घोकू नका. नारद म्हणतो, अरे हा पलीकडे जेवला आणि इथे येऊन दूध पितो, असू द्या बाबा चालू द्या तुमचं. म्हणून बाहेर आले. म्हणाले जांबुवतीच्या कक्षात नक्कीच जांबुवती. ह्या दोघींना वेळ देतात म्हणजे जांबुवती चिडली असेल. जांबुवंतीकडे गेले. तिथं पाहिलं काय करत होती जांबुवती? स्वस्थ करी शयन प्रभो मंचकावरी, श्री कृष्णनाथा पाहू डोळेवरी. स्वस्थ करी शयन प्रभो मंचकावरी. भगवान झोपले होते. जांबुवंती पाय जाबत होती. अरे ओ कृष्णा, अहो असं काय? दूध पिलं, जेवण केलं, झोपी गेले. आवाज करू नका. आत्ता डोळा, किती थकून आलेत म्हणजे तुम्हाला. द्वारकेत गेले होते काम बघायला, आत्ता आले. अरे हा कशाचा द्वारकेत गेला होता? हा रुक्मिणीच्या कक्षात बसला होता, तिथून दूध पिलं सत्यभामेकडे, इथं येऊन झोपला. महाराज काही काय बोलता? मी शेवटी सैनिक पाठवून यांना बोलून घेतलं. द्वारकेत सकाळपासून गेलेले कृष्ण आत्ता परत आले, झोपायला लागले. बाहेर आले, मित्रविंदेच्या कक्षात गेले. ही तरी काहीतरी म्हणेल, कृष्ण येत नाही. गेल्याबरोबर पाहिलं महाराज, हिंदोळ्यावर भगवान मित्रविंदेला घेऊन बसलेले होते. नारद भस्कन आत गेले. ए कृष्णा, अरे तू आत्ता झोपला होता ना? मित्रविंदा म्हणली, नारदा तुम्हा ब्रह्मचारी लोकांना कसं काही कळत नाही हो, असं संसारी माणसाच्या कक्षात भस्कन घुसू नये. आमचा प्रेम संवाद चाललेला होता, सुखसंवाद चालला होता आणि भस्कन मध्ये आले. माझ्या नवऱ्याला वेळ नसतो, आत्ता राज्यसभेतून ती इथं आले. अरे बाप, नारदानं विना डोक्यावर घेतला आणि पळत 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 बाहेर. अरे हा इथं ये तिथं ये. ज्या अर्थी बायकांना वेळ देतो त्या अर्थी कृष्ण राज्याचा कारभार नीट करत नाही. राज्यसभेमध्ये याच्या नावाने लोक ओरडत असतील, हा कधीच येत नाही भवनात, असं नारदांना वाटलं. राजभवनात कधीच येत नाही. निदान माणसाची नाही स्वतःची स्वतः गाडी चालवत का होईना, पण राजभवनात आलं पाहिजे की नाही? आलं पाहिजे. आणि महाराज नक्की कृष्ण राज्यकारभार व्यवस्थित करत नाही असं समजून राजसभेमध्ये आला. तिथे लोक बसलेले असतील, वाट पाहत असतील, रडत असतील, गाराणे करत असतील.
पाहिल्याबरोबर सिंहासनावर कोण होतं? द्वारकाधीश भगवान. अरे हा इथं महाराज पळत 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 निघाले आणि पाहिलं, गोशाळा पाहिली. तिथे भगवान गोपाल कृष्ण गुडघ्या इतकं धोतर खोचून गायींची सेवा करत होते. बाजूला पाहिलं, अश्वशाळेत गेले, तिथे घोडे साफ करत होते. अरे काय चाललंय हे? अरे मला काय वेळ लागलं की काय म्हणून पळत 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 मैदानात आले. मैदानात लहान लहान मुलं खेळत होते आणि त्यांच्यात भगवान खेळत होते. गावात गेले, द्वारकेत प्रत्येक माणसाची चौकशी भगवान वैयक्तिकरित्या करत होते. नारदांना कळालं, अरे 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 मी कोणाची परीक्षा घ्यायला लागलो? अरे अंतर्बहिश्च तत्सर्वं व्याप्त नारायण स्थितः. आत आणि बाहेर भरून उरलेला, अरे दाता तो भरला भरून उरला आहे रमेचा पती, मी कसं काय विसरलो? हा अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे. साष्टांगम प्रणिपत्यतम. नारदांनी नमस्कार केला महाराज. अशा खूप गमती आहेत बरं. मध्ये गोपीचंदनाची कथा झालेली आहे. योग येईल तेव्हा पाहूया आपण. आणि महाराज भौमासुराच्या वधानंतर भगवान एक दिवस सत्यभामेला घेऊन स्वर्गात गेले. आणि आता कसं असतं, माणूस बायकोला घेऊन कुठे गेला आणि बायकोला एखादी गोष्ट आवडली घेऊन द्यावी लागते. आता ही सत्यभामाच, हिचं आवडणं म्हणजे आपल्यासारखं पर्स, चप्पल, बो, इडली सांबार, हॉटेलचं जेवण असं काही होतं का? राजयाची कांता. तिला काय आवडलं माहितीये? समुद्र मंथनातून निघालेलं एक रत्न होतं. कुठलं? मी तुम्हाला म्हणलं होतं बघा, कृष्ण आणणार आहेत. काय? हा पारिजातक. देवा पारिजातक. गजरा मागितला ठीक वाटतो, तोही आणून देणं होत नाही म्हणतात. ही अख्खा पारिजातक खाली घेऊन जायचा म्हणते. इंद्राशी युद्ध केलं, इंद्र नेऊ देत नव्हता म्हणून इंद्राला मूळ रूप दाखवलं. ए इंद्रा, मी कोण आहे? कृष्णस्तु भगवान स्वयं. आणि पारिजातक हात आणला. सत्यभामेला वाटलं, अरे पृथ्वीवर असं झाडच नाही, ह्या झाडाची फुलं फक्त मला मिळाली पाहिजे म्हणून स्वतःच्या अंगणात लावला. परिणाम पारिजातक लाविला दारी. अशा पद्धतीने पारिजातकाची कथा आली. यानंतर भगवंताचा पुत्र होता प्रद्युम्न. एका एका राणीला 10 मुलं झालीत बरं का. भगवंताचं किती प्रेम आहे प्रत्येक राणीवर. कुठल्याच राणीला कमी आणि जास्त नाही, म्हणजे का सगळ्यांना सारखं वाटलं पाहिजे म्हणून प्रत्येक राणीला 10 मुलं झाले. 16,100 गुणिले 10. आता विचार करा, कृष्ण जर द्वारकेत निवडणुकीला उभा राहिला तर घरचं मतदान किती आहे? प्रद्युम्न नावाचा कृष्णाचा मुलगा आहे आपल्या, आणि त्या प्रद्युम्नाचा पुत्र आहे अनिरुद्ध. बळीराजा जो होता ना, वामन अवतारात आलेला, त्याचा अवसर पुत्र बाणासुर नावाचा दैत्य होता महाराज. शिवाचा परमभक्त आहे भगवान शंकरांचा. याची कन्या होती बाणासुराची, उषा नावाची. एक दिवस हिला स्वप्न पडलं, एक सुंदर तरुण हिच्या स्वप्नात आला आणि त्याच्याशी ती रत झाली असं स्वप्न तिला पडलं. हिची जी मैत्रीण होती तिचं नाव आहे चित्रलेखा. चित्रलेखा योगिनी होती. जसं चित्र काढलं त्या माणसाला तिला समोर प्रगट करता यायचं. हिने अशी गोष्ट आपल्या मैत्रिणीला सांगितली. बाई, असं स्वप्न मला पडलं आणि त्या मुलासाठी मी वेडी झाली आहे. ती योगिनी म्हणाली, चित्रलेखा तू मला फक्त वर्णन सांग, मी चित्र काढते. चित्र काढलं. कोणाचं चित्र होतं? या अनिरुद्धाचं, भगवंताचा नातू. त्या योगिनीने द्वारकेतून तो अनिरुद्ध बाणासुराच्या राजगृहात आणला, उषेच्या महालात आणला. उषेने त्याला आपल्या जवळ ठेवलं. दोघांचे प्रेम एकमेकांवर बसलं. दोघं जण रत झाले.
त्यातून उशेला गर्भ राहिला. बाणासुराला ही बातमी लवकर कळाली नाही, पण 2-3 महिने झाले. शेवटी अनिरुद्धाचा पुत्र म्हणजे कोणाचा अंश आहे, वंश कोणाचा आहे हा, ह्याचं तेज लपून राहणार आहे का? बाणासुराला लक्षात आल्यावर त्याने अनिरुद्धाला बंदिवासात टाकलं. प्रद्युम्नाने अनिरुद्धाला सोडवण्याचा प्रयत्न केला, जमलं नाही. भगवंताने आक्रमण केलं. भगवंताचं बाणासुराचं घनघोर युद्ध झालंय महाराज. पण भगवान शंकरांचा भक्त असल्यामुळे बाणासुराच्या रक्षणाला स्वतः शंकर आले. शंकरांचं आणि कृष्णांचं युद्ध झालं आणि नारायण रूपात दर्शन झाल्याबरोबर शंकरांनी साष्टांग नमस्कार गोपालकृष्णाला केला. बाणासूर अनेक हातांचा दैत्य होता. या प्रसंगाची त्याला आठवण राहावी म्हणून काय केलं, सगळे हात भगवंतांना त्याचे कापून टाकले. 2च हात शिल्लक ठेवले. उषा आणि अनिरुद्धाचा विवाह झाला. सांब, जांबवतीला सांब नावाचा एक मुलगा होता. या सांबाचं लग्न दुर्योधनाची मुलगी लक्ष्मणा हिच्याशी झालेलं आहे. इथून नंतर मग महाभारत सुरू झालं, तो भाग वेगळा आहे. महाभारतानंतर पांडवांनी ठरवलेला आहे राजसूय यज्ञ करायचा. कुठलाही यज्ञ म्हणला की एक अग्रपूजेचा मान द्यावा लागतो. जो विद्वान आहे, वयाने ज्येष्ठ आहे, अशा व्यक्तीवर आहे. त्या दरबारामध्ये विषय निघाला पांडवांच्या, अग्रपूजेचा मान कुणाला द्यायचा बुवा, कोण आहे एवढा सामर्थ्यवान? प्रतिष्ठित मंडळी उभी राहिली. अरे, ज्या मंडपामध्ये अनंतकोटी ब्रह्मांड नायक द्वारकाधीश भगवान गोपालकृष्ण बसलेले आहेत, त्या मंडपात वेगळा कोणी शोधायची गरज आहे का? प्रस्ताव मांडला, भगवान गोपालकृष्णांना अग्रपूजेचा मान द्यावा असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण टाळ्या वाजवून सहमती दर्शवावी असं सांगितलं. अरे वा. एक राक्षस बसलेला होता, त्याने त्याच्या नातेवाईकांना टाळ्या नाही वाजवल्या. मी त्या बरबरातलं सांगतो तुम्हाला. कोण होता हा? तोच होता जो बिचारा गुडघ्याला बाशिंग बांधून बसला होता, पण त्याची होणारी बायको कृष्ण रथात घालून घेऊन गेले. किती जन्मजन्माचं वैर ठेवील असा माणूस. अरे, न होणाऱ्या माणसाचं लग्न डायरेक्ट रुक्मिणीशी व्हायला लागलं. हळद लागलेली, हा नाचत होता, माझं लग्न माझं लग्न. स्वतःच्याच लग्नात फक्त जेवण करून जावं लागलं शिशुपालाला, बाकी काही भेटलं नव्हतं. हा शिशुपाल तिथं आलेला होता. शिशुपाल उभा राहिला महाराज आणि इतकं वाईट बोललाय भगवंताबद्दल. अरे, या चोरट्या कृष्णाला, पळकुट्या कृष्णाला अजिबात अग्रपूजेचा मान द्यायचा नाही. अर्जुनाने कमरेची तलवार काढली. शिशुपाला, सावधान, कोणाबद्दल बोलतोस विचार कर. कृष्णानं थांबवलं. थांब रे, थांब. अरे, काय घाबरू रे तुला? अरे, तू चोरटा आहेस. अरे, तू गवळणींना त्रास देणार आहेस. भीमानं गदा उचलली. भीमा, थांब जरा. का? हा शिशुपालाचं पूर्वजन्माची कथा आहे महाराज. एक पूर्वजन्माची म्हणजे त्याच्या अवताराचीच एक कथा. जय विजयांचे अवतार आहेत शिशुपाल. शिशुपाल जन्माला आला ना, तेव्हा त्याला 4 हात आणि 3 डोळे होते. ही कथा तुम्हाला माहित असेल, आपण बहुश्रुत आहात. आणि असा विचित्र मुलगा झाला म्हणून याच्या आई वडिलांनी ठरवलं की बाबा हा असा मुलगा नको, म्हणून समुद्रात सोडून द्यायचा. झाल्याच. पण समुद्रात सोडायला गेल्याबरोबर आकाशवाणी झाली, हा अत्यंत पराक्रमी असणार आहे, तुम्ही याचा त्याग करू नका. हा खूप तुमचं नाव लौकिक वाढविल, पराक्रमी होईल. योग्य वेळ आली ना, एक अशी व्यक्ती येईल जी व्यक्ती याला मांडीवर घेतल्याबरोबर याचा डोळा आपोआप गायब होईल, 2 हात आपोआप गायब होतील, काळजी करू नका. आणि महाराज, तुम्हाला सांगतो, तेव्हापासून याच्या आई बाबा प्रत्येकाच्या मांडीवर देऊन पाहिजे किंवा यांच्या मांडीवर. पण त्या आकाशवाणीत असंही सांगितलं होतं, ज्याच्या मांडीवर गेल्यामुळे याचे हात आणि डोळे जातील तोच याच्या सर्वनाशाचा कारण होईल. सगळ्यांच्या मांडीवर देऊन पाहिलं होतं शिशुपालाला लहानपणी, पण हात आणि डोळे जात नव्हते. एक दिवस भगवान गोपालकृष्णाने याला मांडीवर घेतल्याबरोबर याचे 2 हात गेले, डोळा
कपाळात लुप्त झाला आणि आनंद वाटला महाराज त्याच्या आई वडिलाला की माझं बाळ आता माणसासारखं झालं. पण दुःखही वाटलं का? कारण ज्याच्या मांडीवर ठेवल्यावर हे होणार होतं तोच शिशुपालाचा काळ आहे. म्हणून शिशुपालाच्या आईने सांगितलं होतं नको मारूस कृष्णा, माझ्या लेकराला नको रे मारूस. तर भगवंतानं वचन दिलं होतं माय मारणार नाही मी त्याला, मी त्याचे पहिले 100 अपराध, आपल्याला नुसतं 100 अपराध माफ केले एवढंच माहीत असतं. हे वचन का दिलं त्याच्या मागची कथा ही आहे. मी 100 अपराध. आज कृष्ण एवढं वाईट बोलायला लागला महाराज, भगवान कोणालाच त्याच्यावर आक्रमण करू देत नाहीत. इतकं वाईट बोलला भागवताच्या मंडपात, मी तुम्हाला ते सांगू नये आणि तुम्ही ऐकू नये. हो, भगवंताला बापाचा पत्ता विचारलाय शिशुपालाने, अरे तू नेमका वसुदेवाचा का नंदाचा एकदा ठरव. इतकं वाईट बोलला महाराज. आणि भगवानचं चालू आहे 92, 93, 94, 95, 96, 97. शिशुपाला सावध हो. 97ला सुदर्शन चक्र प्रगट केलं, गळ्यापर्यंत नेलं परत आणलं. शिशुपाला, जे सुदर्शन चक्र तुझ्या गळ्यापर्यंत येऊ शकतं ना, तुझ्या गळ्याचा भेदही करू शकतं बरं. अरे जा रे, नाही घाबरत मी तुला अग्रपूजेचा मान मी देणार नाही. 99, 100, 101 झाल्याबरोबर सुदर्शन चक्र प्रगट झालं. सर सुदर्शन चक्र सोडून दिलं. छेद शिशुपालाचा केला. शिशुपाल पडला. गोपाल कृष्ण. शिशुपाल संपलेला आहे. शिशुपाल मारल्यामुळे शिशुपालाचा बंधू शाल्व भगवंतावर यानं आक्रमण केलं. शाल्वाने आक्रमण केल्यावर भगवंताने त्याचा वध केला. शाल्व मारला म्हणून भगवंताचा आते भाऊ आहे. जन्माला आल्याबरोबर ज्याचे दात वाकडेत असा दैत्य त्याचं नाव आहे. जय विजयांमधला शेवटचा दंतवक्र हा भगवंताच्या अंगावर धावून आलेला आहे. गदा प्रहार केला. भगवंतानं गदा घेतली, बाजूला फेकून दिली, एक श्रीमुखात लावली आणि दंतवक्र दानकन आडवा पाडला. दंतवक्र संपवून टाकला. गोपाल कृष्ण. महाराज, राजसूय यज्ञाचा अजिंक्याचा विजयाचा घोडा सोडायचा असतो, जो आमच्या प्रभू रामचंद्रांनी सोडला होता ना. कोणी अडवला होता? कोणी नाही, रामांनी सोडलेला कोणी अडवला होता? लवांकुश. हे रामानंद सागरांची कृपा आहे आपल्यावर, बाकी काही नाही तर रामायण वाचायला कुठे वेळ आहे. काही का निमित्तानं होईना, राम माहिती येत ना बस. लवांकुशांनी अडवला होता. पांडवांनी विचार केला, हा आता पांडवांना शत्रू एकच राहिलेला आहे, कोण घोडा अडवू शकतं? ज्याचा कंसाला होता खूप मोठा आसरा, तो कंसाचा कोण? काय नाव त्याचं? हा, जरासंध. तो घोडा अडवू शकतो, म्हणून त्याचा हिशोब करून घेतला पाहिजे. आज 2-3 जणांच्या पुण्यतिथ्या आहेत. दंतवक्र शिशुपालाची झाली, पुढच्या 5 मिनिटात जरासंधाचा सुद्धा पर्वकाळ होईल. आणि महाराज, या जरासंध राक्षस होता, पण याच्या आयुष्यात एक गोष्ट फार कटाक्षानं पाळायचा. याचक ब्राह्मण दारावर आला की मागेल ती भिक्षा त्याच्या पदरात टाकून द्यायची. मागेल ती. राक्षस असून दान करायचा. पूर्वीच्या काळी राक्षस सुद्धा दान करायचे. जरासंध राक्षस असून दान करायचा. कृष्णानं ठरवलं युक्ती करून याच्याकडे गेलं पाहिजे, म्हणून भगवंतानं काय केलं, आपल्यासोबत दोघांना घेतलंय पांडवांपैकी, अर्जुन आणि भीमदादा. सगळा पोशाख व्यवस्थित केला, ब्राह्मणासारख्या माळी घातल्या, सगळं व्यवस्थित आहे असं पाहिलं आणि निघाले 3 जण ब्राह्मणाच्या पोशाखात. कोण कोण? कृष्ण परमात्मा, भीमदादा आणि अर्जुन. संध्याकाळ झाली होती. जरासंधाचा दरबार संपत आला होता.
जरासंधाने बारीक पाहिलं, हे ब्राह्मण दिसत नाही. काही काही खऱ्या ब्राह्मणांकडे पाहिल्यावरही प्रश्न पडतो की हे ब्राह्मण आहेत का. हे तर यातीचे क्षत्रिय होते, कसे ब्राह्मण दिसतील. खरे ब्राह्मण आता ब्राह्मण दिसत नाहीत. जरासंधानं ओळखलं, पण म्हणाला सकाळी या पाहू, सकाळी तुमच्या दानाचं काय आहे, मुक्कामाची व्यवस्था करा. सकाळी दरबार भरल्याबरोबर जरासंध येऊन बसला. हे बघा, तुम्ही तिघे कोण आहात मला माहित नाही, पण मी तुम्हाला ओळखलंय, तुम्ही ब्राह्मण नाही. नुसता जानवं घालतो तो ब्राह्मण का, गंध लावतो, शेंडी ठेवतो तो ब्राह्मण का, ही पहिली पायरी आहे. पण ब्राह्मण पाहिल्या पाहिल्या ओळखू येतो महाराज. तुमच्या खांद्याला गट्टे पडलेले आहेत. कशामुळे? बाणाचे भाते बांधतात क्षत्रिय मंडळी, त्याच्यामुळे खांद्याला गट्टा आहे. तुमची हात टणक आहेत, तुमच्या हातांनाही घट्टे पडलेले आहेत, तलवार बाण चालून. तुम्ही क्षत्रिय आहात, तुम्ही ब्राह्मण नाही. बरोबर ओळखलंय. कोणा तुम्ही सांगा. मी आहे कृष्ण, हा अर्जुन आहे आणि हा भीम आहे. अरे 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 कृष्णा, काय वेळ आली रे तुझ्यावर. अरे ब्राह्मणाच्या वेशात आला म्हणून जाऊ दे, आता माग तुला काय पाहिजे. आणि महाराज मागितलं. काय मागितलं? युद्धन्नो द्वेहि राजेंद्र द्वंद्व. काय मागितलंय? द्वंद्व युद्धाची भिक्षा मागितली. आमच्या तिघांपैकी कोणाशी द्वंद्व युद्ध कर. म्हणजे काय? फक्त बाहुबळ वापरायचं, अस्त्र शस्त्र वापरायचे नाही. ज्याला कुस्ती म्हणतो की नाही आपण, ते कर. सांग तू कोणासोबत. अरे काय कृष्णा तुझ्याशी कुस्ती खेळू. अरे पळकुटा तू, हे तुझ्याशी कुस्ती नाही खेळणार. आणि हा अर्जुन सगळा तुझ्या भरोशावर, बसणं तुझ्या भरोशावर, उठणं तुझ्या भरोशावर. याच्याशी हा काय माझ्या बरोबरीच. हा तुमच्यात जरा भीम माझ्या बरोबरीचा वाटतो. पूर्वीचे लोक बरोबरीच्या लोकांच्या नादी लागायचे, आता कोणी कोणाच्या नादी लागतं. कट्ट्यावर बसणारे लोक असे नाही. काही म्हणा तुम्ही, पण ते पंतप्रधानांनी जरा घाईच केली राम मंदिराची. अरे तुझ्या मनानं तुझी बायको घरात भाजी करत नाही भाऊ खायला, आणि तू पंतप्रधान. कोणी असो महाराज, मला काही राजकारणाशी हे नाही, पण आपण आपल्या आवाक्यात बोलावं हे तर आपल्याला मान्य आहे ना. काही लोक चक्कर येऊन पडेपर्यंत राजकारणावर चर्चा करतात. त्यांचं चुकलं, यांचं चुकलं, यांचं चुकलं. अरे तुला काय करायचं, तुझं पाह ना. घरचे कदरले तुला. बरोबरीच्या माणसाशी सामना केला पाहिजे. जरासंध म्हणतो मी भीमाशी. लाल मातीमध्ये कुस्त्या सुरू झाल्या. भीमदादाची तब्येत म्हणजे माझ्याकडे पाहूच नका तुम्ही. मी अख्खा भीमदादाच्या दंडा एवढा आहे. अरे दोघं बरोबरीचे होते, कोणीच पडायला तयार नाही हो. असा मार खाल्ला भीमदादांनी आणि जरासंधांनी एकमेकाचा. किती दिवस युद्ध चाललं? 27 दिवस मारामारी चालली. हा पडत नाही, तो पडत नाही. शेवटी 27व्या दिवशी भगवान म्हणतात, भीमा आता बस केलं पाहिजे. 11 वाजत आले, संपवलं पाहिजे बरं का भीमा. आता काय करायला पाहिजे? मी सांगेल तसं तू रणांगणात कर, मी तुला बाहेरून खून करतो. हा जरासंध आहे ना महाराज, हा एका जरा नावाच्या राक्षसीने अर्धे जन्माला आलेले जे लेकराचे भाग होते ते जोडलेले होते बरं. मी सांगतो तसं तू तिथं रणांगणात गेल्यावर कर. पुन्हा 27व्या दिवशी युद्ध सुरू झालं. भगवंतानं बाजूला पडलेली एक काडी घेतली, अशी काडी घेतली, असे मधून तिचे 2 भाग केले. उजव्या हातातला भाग डावीकडे फेकला, डाव्या हातातला भाग उजवीकडे फेकला. भीम म्हणतो एवढ्यासाठी मला 26 दिवस कुठून घ्यावं लागलं. बस
अरे धरला भीम महाराज, जरासंधाला मांडी धरली भीमाने, टार 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 दोन तुकडे केले. उजव्या हातातला भाग डावीकडे फेकला, डाव्या हातातला भाग उजवीकडे फेकून दिला, संपून टाकला जरासंध. गोपाल कृष्ण. संपला कोण? संपवला कोणी? आणि जय घोष कोणाचा? हे असं आहे महाराज, त्याला कारण आहे, त्याच्या कृपेशिवाय काहीच होऊ शकत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणून जे खरे भक्त आहेत ना, ते स्वतःचा जयघोष कधी होऊ देत नाही. अरे बस झालं कोणामुळे? गोपाल कृष्ण. एक अलौकिक चरित्र श्रीमद भागवतातलं सुरू होतं. ज्या कथेला वरदान आहे, जी कथा ऐकल्याशिवाय श्रीमद भागवत ऐकल्याचं पुण्यच मिळत नाही, अशी सगळ्या कथांच्या मुकुटस्थानी असणारी कथा सुरू होते. मी आवर्जून उल्लेख करतो या मुकुटस्थानी. खूप कथा ऐकल्या आजपर्यंत. तुम्हाला कुठली कथा आदर्श वाटलीच की नाही मला माहीत नाही. कुठल्या कथेनं तुमच्या मनात घर केलं, कुठल्या पात्रासारखं मी वागलं पाहिजे असं तुम्हाला वाटलं मला माहीत नाही. पण ही कथा सगळ्या कथांचा मेरुमणी आहे. सर्वेंद्रियांचे कान करून ऐका. हाँ नहीं सांगाल पाहिजे. भगवन् यानि चान्यानि मुकुन्दस्य महात्मनः वीर्याण्यन्तरवीर्यस्य श्रोतुमिच्छामहे. प्रभो देवा, मी भगवंताच्या एका मित्राची कथा ऐकून मला माहिती आहे, ती सांगायची कृपा करा. कोण आहे? कृष्णस्यासीत् सखा कश्चित् ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेन्द्रियः. पतिव्रता पतिं प्राह म्लायता वदनेन सा दरिद्रा सीदमाना सा वेपमानाभिगम्य च. काय शब्द, काय शुकदेव म्हणजे शब्दाचा भांडार आहे. काय गोड लिहिता शुकदेव. कृष्णस्यासीत् सखा कश्चित् ब्रह्मणो ब्रह्मवित्तमः. ब्राह्मण सगळे आहेत, ब्रह्मवित्तम फार कमी असतात. कोण आहेत? यांचं नाव आहे सुदामजी. काय नाव आहे? सुदामा. ज्याचा नीती आणि व्यवहार अत्यंत सुशील आहे ना, असा भक्त तो सुदामा. एक पत्नी आहे, 3 मुलं आहेत. पत्नीचं नाव आहे सुशीला. नावाप्रमाणेच आहे, सुशील आहे. दशग्रंथाचं अध्ययन झालेलं आहे भगवंताची. आणि यांची भेट कुठे झाली होती? सांदीपणींच्या आश्रमामध्ये शिकत असताना. अहो असं आहे, भगवंत जीव असा लावतात ना, कोणाला क्षणभर जर भेटले तर कायमचं आपलं करून टाकतात. ह्याच्यासोबत तर 64 दिवस राहिले. महाराज, पण कर्मधर्म संयोगाने खूप ज्ञान होतं. पण 18 विश्व दारिद्र्य घरामध्ये होतं. 18 विश्व या शब्दाचा अर्थ काय आहे? 20 असा शब्द येतो. 365 दिवस असं त्याचं गणित आहे. ज्याच्या घरात 365 दिवस
कायम दारिद्र्यच आहे लौकिक अर्थानं. अहो अन्न सोडा, पंचपाळात सुद्धा ज्याच्या घरात तांदूळ शिल्लक नाही. हाताची तोंडाची भेट 8-8 15-15 दिवस होत नव्हती. का? खऱ्या ब्राह्मणाचं लक्षण पाळत होते. काय पाळत होते? की कधी कोणाकडे याचना ब्राह्मणाने करायची नाही, दिलं तेवढंच घ्यायचं. खायला मिळत नव्हतं. 3 मुलं घरात होते. अन्न जर एखाद्या वेळेला भिक्षा मिळालीच ना, कोणी शिदा दिलाच ना, तर आधी मुलांना खाऊ घालायचा, राहिलं तर स्वतः खायचं, नाही तर नाही खायचं. सुदाम्याच्या पत्नीला तर संसार करणं एवढं अवघड आहे. महाराज तुम्हाला सांगतो, एक वेळेला सत्पुरुष संत होणं सोपं आहे, पण संताची सत्पुरुषाची पत्नी होणं जगातली सगळ्यात अवघड गोष्ट आहे. सगळ्यात अवघड. बरं, सगळ्यात अवघड. आपल्या मंडपामध्ये बसलेल्यांपैकी भरपूर जणांनी परमपूज्य प्रल्हाद महाराजांच्या पत्नी आमच्या जिजीमाईला पाहिलं असेल. किती जणांनी पाहिले? जिजीमाईला किती जणांनी पाहिले? तुमच्या सगळ्यांच्या चरणी नमस्कार माझा. महाराज काय माऊली होती. कोणी बाई जर आली तर आज जाऊन अंगावरचं लुगडं काढायचं, दुसरं सापडलं नाही तर स्वतः धोतर गुंडाळून घ्यायचं, एखादं महाराजांचं पदर असा घ्यायचा, अंगावरचं लुगडं दुसरी त्या आलेल्या सुवासनीला, आलेल्या बाईला, पोरीला देऊन टाकायचं. अहो वास्तविक पाहता परब्रह्माचं ज्ञान असणारी जिजीमाय लग्नाच्या पहिल्या रात्री महाराजांनी सांगितलं होतं, तुला हा नश्वर संसार हवाय की माझा राम हवाय? अरे लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी एका मुलीचे कसे स्वप्न असतात, पण त्या दिवशी आमच्या महाराजांनी ती जिजीमाईच्या हातात माळ दिली. खोलीच्या त्या एका कोपऱ्यामध्ये फलशोभनानंतर एका कोपऱ्यात जिजीमाईला बसवलं, एका कोपऱ्यात महाराज बसले आणि रात्रभर जप आमच्या जिजीमाईकडून करून घेतला. सोपं आहे का जिजीमाई होणं? प्रत्येक संत, बरेच असे महाराज लोक आहेत जे आपल्याला आपल्या बायकोला बरोबर घेतल्याशिवाय कुठे जात नाही, 2 खुर्च्यात टाकावं लागतात. आणि आमचे प्रल्हाद महाराज जर कुठे चालले तर महाराजांसाठी सारखी वेगळी बैलगाडी असायची आणि जिजीमाय मागे बायांसोबत कुठेतरी बसलेली असायची. संताची पत्नी होणं सोपं आहे का? महाराजांनी देह ठेवला 1979 साली. महाराजांचा नियम होता, महाराज दर उत्सवाला गोंदवल्याला जायचे, पुण्यतिथी. तो नियम जिजीमाईनं चालवला. बरेच होत्या तोपर्यंत. बाबा बेलसरे नावाचे फार मोठे प्रवचनकार होऊन गेले. त्यांनी मायबाईला एक दिवस प्रश्न विचारला, मायबाई तुम्हाला वाटत नाही का आता महाराज निघून गेले, महाराजांचं कार्य झालं, नामकार्य, ते सत्पुरुष होते, सगळं ठीक आहे, पण आज तुम्ही वयोवृद्ध आहात, तुम्हाला सांभाळायला एखादा मुलगा असावा, तुम्ही स्त्री आहात, आईचं अंतःकरण आहे, एखादा मुलगा तुम्हाला झाला असता तर बरं झालं असतं, याचं तुम्हाला दुःख वाटत नाही का? मायबाईनं काय उत्तर दिलं माहितीये? अहो पहिल्या नजरेत पाहिलं ना तर कोणी म्हणणार नाही ही अशी परब्रह्म तत्व जाणणारी माय माऊली आहे म्हणून. साधं राहणं हो, कोणातही बसायचं, कोणाला उखाणा घ्यायला लावायचा, खारकेचा प्रसाद द्यायचा. मायबाई लेकरू होत नाही, खारीक घे आणि पुढच्या वर्षी पेढाच घेऊन ये. सतत रामनामामुळे वाणी एवढी पवित्र झाली, शब्द खरा व्हायचा. महाराजांच्या आधी, आमच्या प्रल्हाद महाराजांच्या आधी रामराय एक वेळेला जिजीमाईचं ऐकून घ्यायचे. का? जी माऊली कोणाबद्दल कधी अपशब्दच मुखातून बोलत नाही. मुखम पवित्रम यदि राम नाम. मी सांगतो काय, बाबा बेलसरांनी असा प्रश्न विचारला, त्यावेळेला आमची जिजीमाय काय म्हणाली, बाबा पुत्र व्हावा असं जर वाटलं असतं तर मला आणि महाराजांना ते काही अवघड नव्हतं. गृहस्थ आम्ही स्वीकार करायचा ठरवलं असतं तर ते आम्हाला काहीच अवघड नव्हतं. पण मला जर पुत्र झाला असता तर तेवढ्या एकाच लेकराची आई मी झाली असते. आज मला पुत्र नाही, साखर खेरड्यात येणाऱ्या हजारो लेकरांची मी आई आहे. मला एक नाही, हजारो मुलं आहेत. संताची पत्नी. मी जिजी माऊलीचं उदाहरण सांगितलं आपल्याला.
आपण प्रत्येक संताच्या पत्नीचा इतिहास काढून वाचा. संताची पत्नी होणी फार अवघड आहे. सुशीलेचे काय हाल असतील. अहो आमच्या सुदामजींचं एक वेळ म्हणणं ठीक आहे, विरक्त, मागायचं नाही, स्वाभिमान. जिचे 3-3 लेकरं उपाशी झोपतात, आई भूक लागली ग असं म्हणल्याबरोबर पोटभर पाणी लेकरांना दाबाय पाजायचं. फाटकच नऊवार असायचं, त्याची एक चिंधी करायची, तिन्ही लेकरांच्या पोटांना घट्ट बांधायची, झोपायला सांगायचं. मला सांगा, आणि एवढं असताना सुद्धा मनामध्ये सतत परमेश्वराचं स्मरण, आणि कधीही परमेश्वराकडे कुठलीही तक्रार सुदामजींनी केल्याचं वर्णन श्रीमद भागवतात नाही. महाराज एक दिवस सुशीलेला वाईट वाटलं. सुशीला म्हणाली, महाराज आपण द्वारकेत राहणारे भगवान गोपाल कृष्ण तुमचे मित्र आहेत ना? हो. मग तुम्ही एकदा द्वारकेला जा ना. कशाला? जरा कृष्णाला आपली परिस्थिती सांगा, त्याच्याकडून काही मदत मिळते का बघा. सुशीले, आता बोललीस ते बोललीस, पण यानंतर कृष्णाकडे कधी काही मागायची भाषा केलीस ना तर गाठ मागायची आहे. अगं कृष्ण काय मागायसाठी आहे का? तो काय मागायसाठी बसलाय? त्याच्याकडे काय संसार मागायचा असतो? फार चिडले. महाराज चुकलं माझं, मी नव्हतं असं बोलायला पाहिजे. संध्याकाळच्या वेळेला सुदामजी बाजेवर बाहेर बसलेले होते आणि सुशीलेने विषय काढला. महाराज दुपारी माझं चुकलंच, मी नव्हतं मागायची भाषा केलं पाहिजे. काय आहे, सुशीलेला लक्षात आलंय की जा म्हणल्याने सुदामजी कृष्णाकडे जाणार नाहीत, काहीतरी युक्ती केली पाहिजे. म्हणून सुशीलेने विषय काढला. महाराज कृष्ण आणि तुम्ही खरंच मित्र होतात का हो? कसं होतं तुमचं सांगा ना, मला सांगा. तुमचं गुरुकुल कसं होतं? आठवणींना उजाळा दिला. काय सांगू तुला सुशीले, कृष्णासोबत झोपावं, कृष्णाबरोबर उठावं, त्याच्याबरोबर खावं, त्यानं कपडे धुतले तर मी पिळून वाळू घालावे, मी भांडे घासून घेतले तर त्यानं विसळून घ्यावे, त्यानं झाडून घेतलं तर मी सडा टाकावा, त्यानं सडा टाकला तर मी रांगोळी काढावी. घास कृष्णानं मला सोडून कधी खाल्ला नाही ग. अगं कृष्णाच्या हातावर कोणी पेढा ठेवला तर सुदाम्या इकडे ये म्हणून अर्धा पेढा माझ्या मुखात घालायचा. कृष्णाला कोणी लाडू दिला तर सुदाम्या इकडे ये म्हणून लाडू मला खाऊ घालायचा. खूप प्रेम केलं ग सुदाम्यानं माझ्या कृष्णानं माझ्यावर. मीच असा कम नशिबी निघालो. एक दिवस चोरून खाल्लं, कोणालाही न देता खाल्लं, त्याच्यामुळे माझ्या भाळावर माझं भाग्य बदललं. चोरून खाल्ल्यामुळे ही दरिद्री परिस्थिती माझ्या वाटेला आली. माझ्या कृष्णानं माझी इतकी काळजी घेतली. मी आजारी पडलो तर माझ्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या कृष्णानं ठेवाव्या. खूप आठवण येते ग कृष्णाची. आता फार मोठा झाला, माझा मित्र द्वारकाधीश झाला, मला इतका आनंद वाटतो. महाराज मग या ना भेटून एकदा कृष्णाला. नुसतं नाही ग सुशीले, आता कशाचं ओळखतो तो मला? आता द्वारकाधीश झाला ना तो. महाराज हे तुम्हाला इथे बसल्या बसल्या कसं कळेल? जावं लागेल ना. या एकदा कृष्णाला भेटून. आणि रात्रभर मनात भगवंताचं भजन करत, मनात विचार चालू आहे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. मनामध्ये सुंदर स्मरण, रात्रभर विचार केला. आणि ठरवलं, सुशीले मी जायला तयार आहे, पण मी ब्राह्मण आहे, शास्त्र मला कळतं. शास्त्र काय म्हणतं? रिक्त पाणिर्न पश्यन्ति देवो राजा तथा गुरु. देवाच्या दर्शनाला जाताना, राजाच्या दर्शनाला जाताना आणि कृष्णाचं दर्शन घेताना रिकाम्या हाताने घेऊ नये.
गुरुचं दर्शन. काहीच नसेल तर एक समिधा तरी घेऊन जावी. आचार्यांनी त्या दिवशी सांगितलं ना, समिधा. आणि हा तर देवही आहे, राजाही आहे आणि माझा गुरुही पाहिजे. काहीतरी बरं न्यू काय महाराज आपल्या घरात काय आहे न्यायला? आमचे तुकाराम महाराज म्हणले ना, भक्ताची अवस्था. आम्ही सदैव हो सुडके, सदैव हो सुडके, आम्ही सदैव हो सुडके. आम्ही जवळी येता चोर धागे, जवळी येता चोर आम्ही सदैव हो सुडके, आम्ही सदैव हो सुडके, आम्ही रे सदैव हो, सदैव हो, सदैव हो सुडके. फार सुंदर अभंग आहे. भक्ताची अवस्था सुडके. अरे लोका घरी गाई म्हशी, आम्हा घरी उंदीर घुशी. लोकांकडे म्हणाले गाई म्हशी असतील तर आमच्याकडे काय आहे? उंदीर घुशी. सुदाम्याची बायको म्हणती, महाराज आपल्या घरात पंचपाळात सुद्धा तांदूळ राहिली नाही, घुशीनं आपल्या घरात घुसणं बंद केलं. पण काळजी करू नका, तुम्ही जायला तयार आहेत ना महाराज. सुलक्षणी पत्नी असली ना, कुठलंही संकट आलं ती तुर्त अशी चुनचुनीत ज्या घरात स्त्री राहते ना, ते घर श्रीमंत व्हायला वेळ लागत नाही. आता कसं करू, घरात काहीच नाही, पाहुणे आले, दूधच नाही. महाराज तुम्ही कृष्णाकडे जायला निघताय ना, काळजी करू नका. गेली महाराज, एखाद्या घरचं काम मिळतं का पाहिलं, एका बहीण आवाज दिला, ए सुशिले इकडे ये. काय माझे पोहे मुरमुरे एकत्र झाले, जरा चाळून दे. चाळले. पोह्याचा थोडा चुरा आणि थोडे पोहे खाली पडलेले. बाईसाहेब हे घेऊन जाऊ का? जाय घेऊन. आणि महाराज घरी आणले. कसे आणले माहितीये? पदराच्या आड झाकून. का? लेकरांनी मागितले तर काय करायचं? काय भगवंतानं परीक्षा पाहिली असेल सुदामजींची. आणि सुदामजी तयार झाले. अहो धोतर अंगावर असं ज्याला गाठ मारायला जागा शिल्लक नाही. आणि महाराज उपरणं होतंय खांद्यावर, त्या उपरण्यात पोहे बांधून दिले. पोहे बांधले. महाराज लक्षात ठेवा, उपरण्याला एवढ्या मोठ्या गाठी आहेत तुमच्या. कृष्णासमोर वेंदाळ्यासारखी ही गाठ ती गाठ ती गाठ सोडत बसू नका. ज्या गाठीत पोहे तीच गाठ उघडा. आणि महाराज द्वारकेमध्ये भगवान गोपाल कृष्णाच्या दरबाराकडे जायला सुदामजी त्या गावातून निघतात. जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदं. जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदं. वंदे मुरलीधरं देवं. जय जय द्वारिकाधीशं. म्हणा जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदं. जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदं. गोपाल कृष्ण. मध्यभागी थांबा द्वारपाल. आणि महाराज सुदामजी निघाले. गावातले पोरं त्यांची चेष्टा करायला लागली. थांबा 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 थांबा. 3 शुभशकुन झाले रस्त्यानं. पहिला शुभशकुन काय झाला?
एक आईच्या कडेवर बाळ रडत होतं आणि ती आई त्या बाळाला म्हणत होती, बाळा आज नको रडू बरं, तुला पाहिजे ते सगळं तुला देते पण रडू नको, तुला पाहिजे ते सगळं देते पण रडू नको. हा शुभ संकेत आहे. दुसरा शुभ संकेत झाला काय? गाय आपल्या वासराला पान्हा देत होती, ती गाय दिसली. हे सगळे संकेत चांगले असतात बरं का. हरणांचा कळप दिसला आणि चालत 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 सुदामजी द्वारकेत आले. सोन्याची द्वारका पाहिल्याबरोबर म्हणाले, नको रे बाबा आज जायचं, अरे इथं तर खाली सुद्धा सोनं धूळ. पण एवढ्या आत आलोयच तर कृष्णाच्या महालापर्यंत गेलं पाहिजे म्हणून सुदामजी द्वारकेत प्रवेश करतात. लंगडत लंगडत चालतात, पायानं चालता येत नाही. सगळी द्वारका पाहत 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 सुदामजी यायला लागतात. काय द्वारका आहे? गोपाल कृष्ण भगवान की जय. महालाजवळ आले आणि द्वारपालानं काठी आडवी लावली. बाबा महाराज कुठून आले तुम्ही? पलीकडच्या नगरीहून आलो. काय काम आहे? कृष्णाला भेटायचंय. हसायला लागला द्वारपाल. वा रे वा, कृष्णाला भेटणारा. महाराज पलीकडं ब्राह्मणाच्या जेवायची व्यवस्था केलेली आहे, सगळे दानं बिनं तिकडं मिळतात, तिथं जा, सगळे दानं घ्या आणि आपल्या आपल्या गावाला परत जा. कृष्ण भेटत असतो का असं कोणत्याही वेळेला? माफ करा, कृष्णाला भेटता येणार नाही. हे बघ बाबा, तुझं दान मला नको, तुझा पैसा नको, तुझं काही नको, कृष्णाला भेटू दे. द्वारपाल हसायला लागला. महाराज काही काय बोलता हो? अहो कृष्ण काय म्हणता? द्वारकाधीश म्हणा, राजे आहेत ते आमचे. चिडला द्वारपाल. कृष्ण कृष्ण काय म्हणता? अरे मी कृष्णाचा मित्र आहे रे, मी कृष्ण. अरे कशाचा कृष्णाचा मित्र? अरे अंगावरचे कपडे पाहिले का? आला कृष्णाचा मित्र. महाराज तुमच्या पाया पडतो, पण मला आत जाऊ द्या, मला आत जाऊ द्या हो, पाया पडतो. महाराज आत नाही जाता येत. यावेळेला भगवान रुक्मिणी मातेसोबत बसलेले असतात, आत कोणाला जायची परवानगी नसते बरं. शेवटी सुदामजींनी प्रार्थनाच केली. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा करीब आ गया है, दर पे सुदामा. ऋषिकेश करीब आ गया है. न सर पे है पगड़ी, कसा अवतार है? न सर पे है पगड़ी, न तन पे है जामा, न सर पे है पगड़ी. बता दो कन्हैया को नाम है सुदामा हो, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. बस एक बार मोहन से जाके ये कह दो, बस एक बार मोहन से जाके ये कह दो, मिलने सखा बद नसीबा गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, दर पे सुदामा करीब आ गया है, दर पे सुदामा करीब आ गया. महाराज आजपर्यंत इतके ब्राह्मण आले, सैनिक विचार करतो, पण असं कधी कोणी म्हणलं नाही, बाबा तुम्ही इथं उभा राहा, आत येऊ नका बरं, मी कृष्णाला विचारून येतो, आत येऊ नका नाही तर माझी नोकरी जायची. आणि तो द्वारपाल आत यायला निघाला. त्यानं दुरूनच कृष्णाला नमस्कार केला. गोपाल कृष्ण. महाराज दारावर एक ब्राह्मण आला असं. मग अरे त्याला जेवण द्या, त्याला काय दानं लागत असतील ते द्या. महाराज काही घेत नाही.
जेव म्हणलं जेवत नाही, कपडे घे म्हणलं कपडे घेत नाही, सोनं घे म्हणलं सोनं घेत नाही, गाई घेऊन जाय म्हणलं गाई नेत नाही. अरे असा विचित्र ब्राह्मण पहिल्यांदाच आलाय वाटतं. कोण आहे, कुठला आहे? महाराज पलीकडच्या गावातला आहे म्हणतो. नाव विचारलं असेल ना तू? हो महाराज. काय नाव आहे त्याचं? महाराज तो त्याचं नाव सुदामा असं सांगतो. सुदामा नाव ऐकल्याबरोबर भगवंताने बासरी टाकली महाराज. सुनते ही दौडे चले आहे मोहन, सुनते ही दौडे चले आए मोहन, लगाया गले से. रुक्मिणी माता उठून उभे राहते. महाराज असा कोण आहे? सुदामा को मोहन न घबराओ प्यारे, जरा तुम सुदामा न घबराओ प्यारे, जरा तुम सुदामा, खुशी का समा तेरे करीब आ गया है. अरे द्वार पालो यहाँ से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से दो, दर पे सुदामा करीब आ गया. थांबा थांबा थांबा. महाराज आणलं. रुक्मिणीला आश्चर्य वाटायला लागलं. काय? अरे आमच्या सिंहासनावर याला बसवला, हा कोण आहे? मनामध्ये विचार करायला लागले, असा कोण आहे? माझ्या माहेरचे लोक आल्यावर असे कधी बसवले नाही सिंहासनावर. आणि भगवंताने स्वतःच्या सिंहासनावर बसवलं महाराज. आणि गरम पाणी सुदाम्याच्या पायावर घातलं. डोळ्यातून पाणी आलं सुदाम्याच्या. का? पायात वाहनं नव्हते. अहो पायात काटा घुसायला एक जागा सुदाम्याच्या शिल्लक राहिली नव्हती. भगवंताला रडू यायला लागलं. सुदाम्या सुदाम्या किती काटे घुसले रे. आले मला सांगितलं असतं तर मी तुला घ्यायला रथ पाठवला असता. भगवान स्वतः त्याच्या पायातले काटे काढायला लागला. किती जखमा झाल्या रे सुदाम्या तुझ्या पायाला, किती जखमा झाल्या. महाराज अनंत कोटी ब्रह्मांड नायकाच्या डोळ्यातलं पाणी सुदामजींच्या पायावर पडलं. सगळ्या जखमा नाहीशा झाल्या. अहो आपल्या डोळ्यातलं पाणी भगवंताच्या पायावर पडणं ही जर भक्तीची परिसीमा असेल तर आज अनंत कोटी ब्रह्मांड नायकाच्या डोळ्यातलं पाणी सुदामजीच्या पायावर पडलं. सुदामजी किती मोठा भक्त असला पाहिजे याचा विचार करा. अर्घ्य पाद्यांनी पूजा केली. देवा नको रे. अरे देवा माझी कुठे पूजा करतो? गप्प बैस म्हणलं ना सुदाम्या. शांत बसून राहा, शांत बस. आणि सुंदर पायावर पाणी घातलं, गंध लावलं, हार घातला. का? भूदेव आहे. आकाशात पतितत्वोयम यथा गच्छति सागरम, सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छति गोपाल कृष्ण. रुक्मिणी तातडीने जा, सगळ्या राण्यांना सांग उत्कृष्ट पद्धतीचे 56 भोग लगेच तयार झाले पाहिजे. आणि म्हणून रुक्मिणी माता थोड्याशा बाजूला आल्या आणि भगवान बाजूच्या सिंहासनावर सुदामजींशी गप्पा मारायला बसलेले आहेत. महाराज जेवायला बसा. आपण आता जेवायला 56 जाऊ नका 56 भोग केले. किती? अरे असे पदार्थ मला सांगा. 16,108 राण्या आणि प्रत्येकीचे 2 हात सुदामजीच्या सेवेत लागले. किती हात झाले असतील? महाराज ताटावर बसवलं. सुदाम्या जेवण कर. सुदामजींना रडू आलं महाराज. का रडू आलं? अरे ज्या सुशीलेनं मला पाठवलं तिला जेवायला मिळत नाही. माझे लेकरं उपाशी आहेत. मी 56 भोग खातो. भरजरी वस्त्र नेसायला दिले होते भगवंतानं. धोत्र बाजूला ठेवून दिलं होतं स्वतःकडे घेऊन फाटकं. आणि महाराज इतकं. अरे सुदाम्या काय तब्येत झाली तुझी? काय लाडू काय पेढे काय सगळं स्वतःच्या हातानं एक 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 बळजबरी. अरे कृष्णा पोट फुटायची वेळ आली. माझं बस झालं आता. जेव घातलं आणि सुंदर असा विडा दिलेला आहे. आणि मग सुदाम्याकडे वस्त्र नाही ना म्हणून भरजरी वस्त्र दिलेलं आहे.
काय कपडे घालतो, कसा राहतो, जरा चांगला राहत जा. हो रे हो, जरा गडबडीत आलो. आणि मग भगवान बसले आणि विचारलं, सुदाम्या कसा आहेस? चांगला आहे कृष्णा, तुझ्या आशीर्वादानं सगळं बरं आहे. बरं, लग्न झालं, तीन मुलं आहेत मला. सुदाम्या, लग्न केलं आणि मला बोलवलं नाही, आणि भगवान इतके भांडायला लागले, मला कसं काय तू लग्नाला बोलवलं नाही? सुदामजी म्हणतात, कृष्णा माझं सोड, मी एकच केलं, तू 16,108 केले, मला एकदा तरी बोलवलं का रे? मैत्रीचं नातं आहे ना. असो, बरं सुदाम्या ते जाऊ दे, मला सांग तुझा प्रपंच व्यवस्थित आहे ना रे बाबा, कशाची कमी तर नाही ना? आणि महाराज हे शब्द ऐकल्यावर सुदामजी काय म्हणतात, कृष्णा तुझ्या आशीर्वादानं मला कशाची कमी नाही, घरात सगळं भरलेलं आहे. छान माझी मुलं आहेत, सुशील अशी पत्नी आहे, सगळं छान आहे, मस्त याज्ञिक करतो, पूजापाठ करतो, खूप कमाई करतो, छान आहे देवा सगळं. अनंत कोटी ब्रह्मांड नायक समोर बसून परिस्थितीची विचारपूस करतो, आणि सुदामजी सांगत नाहीत सुदामजी. पण हा कोण आहे? अरे अनंत ब्रह्मांडे उदरी हरिया बालक नंदागरी. अरे याला कळत नसेल का महाराज? 5 ते 6 दिवस सुदामजी राहिले, आणि आज सुदामजींचा निघण्याचा दिवस आलेला आहे. कृष्णा आता निघतो बाबा, खूप दिवस राहिलो, खूप जेवलो खाल्लो, फार आनंद वाटला ना, तू माझी ओळख ठेवली, मला खूप छान वाटलं. अरे सुदाम्या, पण नक्की सांग मला, तुझ्या प्रपंचात सगळं व्यवस्थित आहे ना? काही देऊ का? नको रे कृष्णा, काही नको. अरे पण एक सांग, लग्न झालं ना? हो. मग माझ्या वहिनीनं माझ्यासाठी काहीतरी दिलं असेल ना? आता रोज 56 भोग खाणारा कृष्ण आपले कच्चे पोहे याला कशाला दाखवायचे? काही दिलं नाही, काही दिलं नाही. ए सुदाम्या, तुझी सवय मला माहिती आहे, तुला चुरून खायची सवय. माझी वहिनी असं करू शकत नाही. काय आणलंय? काय तुझ्या उपरण्यात? काय इकडं उपरणं दे इकडं. अरे दे म्हणतो ना, दे इकडं. आता सुदाम्याची तब्येत आणि भगवंताचं ओढणं, ताकद कोणाची पुरेल? घेतलं ओढून, गंमत दिली आहे माझ्यासाठी काहीतरी, दे इकडे. हातात घेतलं भगवंतानं, रुक्मिणी मातेनं पाहिल्याबरोबर रुक्मिणी माता वर आली. नवरा कधी काय करेल ना बायकांना माहीत असतं. पटकन वर आली, भगवंताच्या बाजूला बसलेली आहे. भगवंतानं उघडलं, पाहिलं, पोहे, वाह क्या बात है. अरे 56 भोग तर मी रोज खातो, हे पोहे. भगवंतानं मुठीत पोहे घेतले, पहिला घास खाल्ला, दुसऱ्यांदा घेतले, दुसरा घास खाल्ला, आणि तिसऱ्यांदा पोहे घेतले, रुक्मिणीनं हातच धरला. महाराज थांबा, एकटेच खाता का, मला द्या. म्हणून रुक्मिणी मातेनं ती मूठ खाल्लेली आहे. का केलं तुम्हाला माहिती आहे? पहिली मूठ खाल्ली आणि स्वतःच्या महालासारखी महाल आणि द्वारकेसारखी नगरी सुदाम्याला देऊन टाकली एका मुठीत. दुसऱ्या मुठीत मोक्ष देऊन टाकला, आणि तिसरी मूठ जर खाल्ली असती ना तर भगवान वैकुंठ सुदाम्याला देऊन टाकणार होते. नवरा सगळंच दान भागवतात करायला लागला 7 तारखेपर्यंत, तर बायका आडव्या येतात की नाही? अरे ते वैकुंठ देऊन टाकायचं, मग आपण कुठं राहायचं? म्हणून रुक्मिणीनं खाल्लेला आहे. पण ती लक्ष्मी हो, तृप्त होऊन दोघांनी आशीर्वाद दिले, सुदाम्या कल्याणमस्तु. सुदामजी उठतात, कृष्णा आता आज्ञा दे बरं. ए थांब, ते वस्त्र दे माझं, मला दे. आणि काढूनच घेतलो. सुदामजी मनात विचार करतात, काय कृष्ण आहे हा, वरून जेवढ्या रंगाचा आहे तेवढाच आतून आहे. बरं झालं याला काही मागितलं नाही. अरे हा दिलेली शाल काढून घेतो, जाऊ दे, आपल्याला काय करायचं, आपण काय मागायला आलो होतो का? कृष्णा येतो बरं. हो ये बाबा ये. म्हणून सुदामजी निघतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि महाराज पाठोपाठ या रुक्मिणी माता आणि कृष्ण
मंडपात बसल्या नसल्या म्हणून एकच राणी आणली बरं का आम्ही कृष्णाची. बाकीच्या मला खबर लागल्या की सांगतो तुम्हाला. वा. आणि महाराज त्यांना जाऊ द्या, आपली कथा पूर्ण नाही झाली. सुदामजी निघाले, आपल्या गावात आले आणि पाहिलं. काय पाहिलं? हिरे माणिक मोतियाचे हे घर कोणाचे कोणाचे. अरे मी काय द्वारकेला फेरी मारली की काय? मी पुन्हा द्वारकेलाच प्रदक्षिणा मारून आलो की काय? हा महाल कोणाचा आहे? पाहिल्याबरोबर आतून भरजरी साडी अंगावर नेसलेली एक स्त्री बाहेर आली. तिने मस्त गजरा लावलेला,